नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणेकरांना हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। आंबेगाव पठार परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका खासगी शिकवणी वर्गाच्या चालकानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संतप्त नागरिकांनी आरोपीला चांगला चोप दिलाय आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलंय। मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव पठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। आरिफ सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या नराधमाने खासगी क्लासच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला। पीडित मुलीने या घटनेची माहिती दिल्यानंतर परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपी आरिफ सय्यदला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली। या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी आरोपीला चोप दिल्यानंतर थेट पोलिसांच्या हवाली केले। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आरिफ सय्यदला ताब्यात घेतले आहे। त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे। अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।